गोडाऊन आहे. डायघर परिसरातल्या टायर गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाहीये. डायघर परिसरातल्या टायर गोडाऊनला आग लागलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान हे दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. अक्षय, दृश्यांमध्ये या आगीचं रूप किती भीषण असेल याचा अंदाज बांधता येतोय, कारण का धूर तेवढ्या मोठ्या प्रमाणात वरती येताना आपण पाहतोय. काय परिस्थिती आहे घटनास्थळावरती आणि किती नुकसान झालंय यामुळे? सध्या तरी या घटनास्थळावर जे टायरचे गोडाऊन आहेत त्यांना आग लागल्याचं समजतंय आणि अनेक अनधिकृत गोडाऊन्स हे डायघर आणि मुंब्रा शीळ या भागामध्ये आहेत. त्यापैकीच एका गोडाऊनला आग लागलेली आहे आणि टायरचं गोडाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काळा धूर हा सध्या बाहेर येतोय आणि या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न हे सुरू झालेला आहे. कारण की 12 वाजता पहिल्याही अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती या ठिकाणी पोहोचली होती. त्यानंतर आता जवळपास 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी. मात्र सुदैवाची गोष्ट हीच आहे की या आगीमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये. सर्वजण त्या गोडाऊनच्या आसपास असलेले सध्या सुरक्षित आहेत. मात्र लवकरात लवकर ही आग विझवावी यासाठी प्रयत्न हे ठाणे अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर डायघर परिसरातल्या टायर गोदामाला भीषण आग लागली आहे. जसं अक्षयने सांगितलं की या परिसरामध्ये अनेक अनधिकृत टायर गोदामं आहेत आणि इथे अत्यंत धोकादायक पद्धतीनं हे सगळे टायर ठेवलेले असतात आणि तिथेच आग लागलेली आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.